एकत्र येण्याची इच्छा कालही होती, आजही आहे. सध्या या विषयाला पूर्णविराम देऊया असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. दादा गेले, आता खरं खोट्याचा काय फरक पडतो असंही त्यांनी म्हटलंय. एनसीपी विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंनी हे विधान केलंय. माणसं कशाला, सगळी माणसं नसतं. तो खरं तर सगळ्यांनाच माहिती. आता ते खरं, आता माझा भाऊ गेला ते आता कुणाबरोबर खरं खोटं करत बसू. आम्हाला एकत्र काम करायची इच्छा कालही होती, आजही आणि उद्याही राहील. याचं कारण असं की दादाचंही स्वप्न होतं कार्यकर्त्यांचं. म्हणजे कालच पुणे जिल्ह्यातले अनेक ग्रामीण आणि शहरातले कार्यकर्ते सगळे आम्हाला भेटलेले होते. त्यांची इच्छा आहे की असं सगळं झालं पाहिजे. पण मला असं वाटतं या गोष्टीला आत्ता आपण थोडा वेळ पूर्ण विराम देऊया. कोणी म्हणजे आपल्यापेक्षा वयाने, पदानी, अनुभवानी जे 15-20 वर्ष मोठे लोक आहेत, त्यांचं कुठे आता खरं करत बसायचं. भाऊ तर गेला ना माझा, कोणासाठी करायचं. वास्तव तर माझ्या भावालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि त्या प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही वास्तव हे माहिती आहे.